नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पण तत्पूर्वी हेडलाईन्स. शनिवारी शाळांना सुट्टी जाहीर. शाळांसह उच्च माध्यमिक विद्यालयांनाही सुट्टी. वाढत्या तापमानामुळे शिक्षण खात्याचा निर्णय. सप्लिमेंट परीक्षा मात्र होणारच, शिक्षण खात्याची माहिती. गोवा डेअरीचा दूध खरेदी घोटाळा उघड. गोवा डेअरी महाराष्ट्रातून आयात करते 4 ते 5 रुपये चढ्या भावाने दूध. शिवानंद पेडणेकरांची सहकार निबंधकांकडे तक्रार. राज्यात पहिल्या चिंतन शिबिराचं उद्घाटन. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर. मंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती. राजभवन येथे 10 जून रोजी फणस महोत्सव. तेलंगणाच्या राज्यपाल डॉक्टर तमिसाई सौदार्जन यांची खास उपस्थिती. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर राहणार हजर. राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांचा उपक्रम. आणि डॉक्टर काशीनाथ जल्मी यांच्या पत्नी विद्या जल्मी यांचं निधन. वयाच्या 69व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. खात्याकडून शनिवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पाहूयात. नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक अपडेटमध्ये आपलं स्वागत. आम्ही आज खास लाईव्ह आलो आहोत आणि चांगली बातमी देण्यासाठी, शाळेकर मुलांसाठी एक चांगली बातमी आहे. खरं तर उद्या वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर उद्या शिक्षण संचालकाने उद्या जी आहे ती सुट्टी जारी केलेली आहे. शाळांना, हाय सेकंडरींना उद्या जी आहे ती सुट्टी देण्यात आली आहे. आपण जर हे सगळं पत्रक वाचायचं झालं तर वाढता उकाडा आहे आणि मान्सून जो आहे तो लांबणीवर गेल्यामुळे मागील काही दिवसांपासून उकाड्यानं कहर केला होता आपल्याला माहीत आहे. आणि मोठ्या प्रमाणात जी आहे ती गरमी वाढलेली आहे आणि वाढत्या तापमानामुळे अनेकांना शाळेत जाणं किंवा शाळेतून येणं मोठं कठीण झालं होतं किंवा शाळेत बसणं मोठ्या प्रमाणात कठीण होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण संचालकांनी एक मोठं जी आहे ती आज त्यांनी पत्रक काढलेलं आहे. उद्या शनिवारी सगळ्या शाळा बंद राहणार आहेत. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे गव्हर्नमेंट एडेड शाळा, अनएड शाळा, त्याच्यानंतर प्रायमरी, मिडल, हाय सेकंडरी स्कूल ज्या आहेत ते सगळ्या स्कूल्स बंद राहणार आहेत. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. तुम्हाला माहीत आहे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक विरोधक असो, पालक असो यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली होती की काही दिवसांसाठी तरी शाळांना मुभा द्यायचे, शाळांना सुट्टी द्यावी, जेणेकरून हा उकाडा जो आहे तो कमी होईल. मात्र काल मान्सून दाखल झाला आहे केरळात काल मान्सून दाखल झाल्यामुळे पुढील 4 ते 5 दिवसात किंबहुना 11 तारीख रोजी गोव्यात दाखल होण्याच्या संभावना सध्या व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षण संचालकाने, शिक्षण खात्यानं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे की उद्या एक दिवस जो आहे तो सुट्टीचा असणार आहे. शनिवारी आणि रविवारी पुन्हा सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे. उद्या घरी राहा, मात्र घरातून बाहेर पडू नका, कारण मोठ्या प्रमाणात उकाडा वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणात गरमी जी आहे ती वाढलेली आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे. त्यामुळे घरीच राहा, घरातून बाहेर पडू नका, कुठे दुपारच्या वेळेला बाहेर पडू नका, अशा तऱ्हेचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आपण सावधगिरी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वरकसह मी साहिल नारुलकर, पणजी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं चिंतन शिबिर पार पडलंय. पाहुयात आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेंनी दिलेली ही माहिती. राज्यात पहिल्यांदाच भाजप सरकारनं म्हणजे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातलं पहिलं चिंतन शिबिर हे आज त्याचं उद्घाटन झालं. आणि हे चिंतन शिबिर हे सगळ्या मंत्र्यांसाठी, त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेशनमधील जे सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या चिंतन शिबिराचं उद्घाटन आज झालं. यावेळी मंत्री, त्याचबरोबर सगळे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव हे सगळेजण उपस्थित होते. आणि या चिंतन शिबिराचं आयोजन हे यासाठी करण्यात आलं आहे की प्रशासनातील ज्या त्रुटी असतील किंवा प्रशासनातील ज्या प्रक्रिया असतील, ज्या वेळकाढू असतील किंवा किचकटी असतील, तर ह्या अशा तऱ्हेच्या प्रक्रिया, किचकटी, वेळकाढू प्रक्रिया कमी करून
चांगलं सुशासन प्रशासन, अगदी गतिमान प्रशासन हे कसं लोकांना देता येईल किंवा या सगळ्या प्रशासनातील वेगवेगळ्या प्रक्रियेतील अडथळे किंवा जे किचकट प्रक्रिया आहेत त्या कमी करून लोकांना लवकरात लवकर सेवा किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे असतील त्यांचा लाभ कसा देता येईल ह्या एकाच उद्दिष्टानं हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि अशा तऱ्हेचं एकमेव पहिलं शिबिर हे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलं. पहिला दिवस आज त्याचा पार पडला, उद्या दुसरा दिवस या चिंतन शिबिराचा आहे. आता आपण नजर मारूया की ह्या चिंतन शिबिरमध्ये कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहेत किंवा कोणकोणते विषय या चर्चेले जाणार आहेत या 2 दिवसांच्या चिंतन शिबिरात, त्याच्यावर आपण नजर मारूया. टाइम टेबल बघूया ह्या चिंतन शिबिराचा काय आहे तो. आज उद्घाटन सोहळा म्हणजे पहिलं सत्र चिंतन शिबिराचं वेलकम बाय सेक्रेटरी, त्यानंतर ॲड्रेस बाय CM, ॲड्रेस बाय चेअरमॅन EDC, त्यानंतर 9 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट डबल इंजिन सरकार याबाबत चर्चा झाली. 10:30 ते 11, त्यानंतर 11ला टी टाईम होता, त्यानंतर 11:20 ते 11:30 ह्या वेळेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा 2047 विजन ह्यावर त्यांचं भाष्य झालं. कॉन्टेक्स्ट सिटिंग फॉर चिंतन शिबिर आणि या चिंतन शिबिराचं कंटेस्ट सिटिंग म्हणजे कशासाठी काय ह्याबद्दलची माहिती झाली. त्यानंतर 11:30 ते 12:45 वाजेपर्यंत इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट 2023-24 डॉक्टर वेणुगोपाल यांच्या ह्या विषयावर मार्गदर्शन झालं. इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट याला नोडल ऑफिसर होते श्री प्रणव भट जे नागरी सेवेतील अधिकारी आहेत, गो नागरी सेवेतील. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ बजेट झाल्यानंतर हेल्थ फॉर ऑल श्री विश्वजित राणे होमवेल हेल्थ मिनिस्टर यांचं प्रेझेंटेशन त्यांचं हे होतं. फॉलोड बाय प्रेझेंटेशन बाय DHS अँड डीन GMC, नोडल ऑफिसर होते श्री अरुण मिश्रा सेक्रेटरी. त्यानंतर 1.5 ते 2 GIS बेस्ड हाऊस टॅक्स कलेक्शन ह्या विषयावर एक्सपर्टाचं मार्गदर्शन होतं. सिम्प्लिफिकेशन ऑफ हाऊस कन्स्ट्रक्शन परमिट प्रोसेस, हाऊस कन्स्ट्रक्शन परमिट प्रोसेस सिम्प्लिफिकेशन बाबत प्रेझेंटेशन होतं आणि याला नोडल ऑफिसर होते श्री रमेश वर्मा चीफ टाउन प्लॅनर. त्यानंतर आपण जर बघितलं तर लंच ब्रेक, त्यानंतर 4 ते 5 या वेळेत रेव्हेन्यू पोटेन्शियल फॉर गोवा स्टेट फायनान्स आउटसाइड एक्सपर्ट यांचं मार्गदर्शन आणि ओपन हाऊस डिस्कशन फॉर रेव्हेन्यू पोटेन्शियल याबाबत डिस्कशन होते. त्याला प्रणव भट पुन्हा नोडल अधिकारी होते. त्यानंतर 5 ते 5:30 रिफॉर्म्स इन टुरिझम डिपार्टमेंट अँड लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट, इंट्रोडक्शन बाय स्वेतिका सच्चा, इंटरवेंशन बाय होम मिनिस्टर टुरिझम रिलेटेड रिफॉर्म्स अँड इंटरवेंशन बाय ऑनरेबल मिनिस्टर रेव्हेन्यू लँड रेव्हेन्यू रिफॉर्म्स याबाबत रोहन खवटे, बाबूश मुनसराज यांचं भाष्य होतं. श्रीमती स्वेतिका सच्चान, श्री सुनील अंचिपका हे नोडल ऑफिसर होते या सत्रासाठी. त्यानंतर 5:45 ते 6 पुन्हा टी ब्रेक, त्यानंतर 6 ते 6:30 वाजता विकसित भारत मॅनिफेस्टो इम्प्लिमेंटेशन गौरीश कलंगुटकर नोडल ऑफिसर होते. त्यानंतर प्रेझेंटेशन ऑन अमृत सरोवर चीफ इंजिनियर WRD, त्यानंतर इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर WRD म्हणजे चीफ इंजिनियर WRD प्रमोद बदामी यांच्याकडून प्रेझेंटेशन ऑन अमृत सरोवर यावर मार्गदर्शन झालं आणि इंटरव्हेन्शन बाय म्हणजे मिनिस्टर सुभाष शिरोडकर यांचं भाष्य झालं. प्रमोद बदामी हे नोडल ऑफिसर होते या सेशनसाठी. त्यानंतर होमवेल मिनिस्टर सोशल वेलफेअर ह्यांच्याकडनं या सत्रात जी काय माहिती आहे खात्याची किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेची ते सेशन होतं आणि डिस्टिंक्शन ऑफ आर्चिव्ह रेकॉर्ड सोशल वेलफेअर श्रीमती संध्या कामत या नोडल ऑफिसर होत्या संचालक. त्यानंतर उद्याचं जे सत्र आहे तिथं रोल ऑफ गोवा इन विकसित भारत यावर भाष्य होणार आहे. त्यानंतर विजन फॉर द रुरल डेव्हलपमेंट ऑफ गोवा ऑनरेबल मिनिस्टर WRD प्रेझेंटेशन बाय कल्याणी मिश्रा यांच्याकडनं होणार आहे. त्याच्यात श्री मिनिनो डिसोजा हे नोडल ऑफिसर आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शन टॉक ऑन ईज ऑफ डुईंग बिझनेस मोविन गुदिनो भाष्य करणार आहेत. त्यानंतर गुड गव्हर्नन्स रिफॉर्म्स इन रिलेशन टू इंडस्ट्रियल इस्टेट, त्यानंतर रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक मॅनेजमेंट यावर सेशन होणार आहे. त्यानंतर इनिशिएशन बाय होमवेल मिनिस्टर PWD यूज ऑफ गतिशक्ती अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ऑफ PWD प्रेझेंटेशन बाय PEC यांच्याकडनं प्रेझेंटेशन होणार आहे. त्यानंतर डबलिंग फार्मर इन्कम ICR एक्सपर्ट इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर ॲग्रिकल्चर, इंटरव्हेन्शन बाय होमवेल मिनिस्टर फिशरीज यांच्याकडनं ते होणार आहे.
त्यानंतर यूज ऑफ स्मार्ट मीटर फॉर रेव्हेन्यू एनहान्समेंट, पॉवर डिपार्टमेंट सुधीर ढवळीकर त्यानंतर भाष्य करणार आहेत. स्टीफन फर्नांडिस नोडल अधिकारी आहेत. त्यानंतर परिवार पेन्शन पत्र प्रेझेंटेशन बाय श्री उमाशंकर IAS. त्यानंतर अपडेट ऑन ई-गव्हर्नन्स अँड IT इन्फ्रास्ट्रक्चर इन द स्टेट. त्यानंतर समिंग अप बाय चीफ सेक्रेटरी आणि कन्क्लुडिंग रिमार्क अँड गायडन्स बाय हॉनरेबल CM. तर अशा तऱ्हेनं आज आणि उद्याचं हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालं. आज पहिला दिवस आणि उद्या दुसरा दिवस आणि अशा तऱ्हेचं हे पहिलंच चिंतन शिबिर राज्य सरकारकडनं डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेलं आणि त्याचा टाइम टेबल कसा आहे तो मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या चिंतन शिबिराचा मुख्य उद्देश हा सरकारी ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत सेवा यांचा लाभ सुलभपणे कसा लोकांना देता येईल ह्यावर या चिंतन शिबिरात मार्गदर्शन होणार आहेत. सर्व मंत्री आणि गोवा सरकारच्या सेवेतील किंवा नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी या चिंतन शिबिरात सहभाग घेणार आहेत आणि त्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे सगळेजण मिळून तीनही चॅनल्स असे हे सगळे मिळून यावर भाष्य करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी हे महत्त्वाचं असं चिंतन शिबिर आहे जेणेकरून याचा लाभ लोकांच्या एकूण सरकारी सेवा ज्या त्यांना मिळतात त्याबाबत होईल. किचकटी प्रक्रिया ज्या आहेत त्या कमी करून सुलभ आणि सरळ अशा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टानं हे चिंतन शिबिर 2 दिवसांचं आयोजित करण्यात आलेलं आहे. मी चीफ रिपोर्टर सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश पणजी. राज्यातील एकमेव दुग्ध सहकारी संस्था गोवा डेअरीतील भ्रष्टाचार प्रकरण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. गैरकारभारामुळे बदनाम असलेल्या गोवा डेअरीतील आणखीन एक प्रकरण आता समोर आलंय. पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे. गैरकारभार आणि आर्थिक घोटाळ्यामध्ये सदैव चर्चेत असणारी गोवा डेअरी आता पुन्हा चर्चेत आली आहे. गोवा डेअरी चांगल्या कामासाठी चर्चेत येणं ही अपेक्षा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या दुग्ध शेतकऱ्यांनीही कधीची सोडून दिली आहे. गोवा डेअरीचा आता नवा घोटाळा समोर आलाय. महाराष्ट्रातून गोवा डेअरीत जे दूध आयात केलं जातं ते 4 ते 5 रुपयांच्या चढ्या भावाने विकत घेत असल्याची बाब गोवा डेअरीचे माजी संचालक तथा हरवळे साखळी येथील रुद्रेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष शिवानंद पेडणेकरांनी समोर आणली आहे. दूध आता कितें केलें आडा तसो हे आसता एग्रीमेंट आसता. कमी दूध जातले काय रेट कमी थंयसर जाले काय कमी दिवप, जादा रेट आसलो काय जादा दिवप, कळ्ळें, वाडले जाल्यार. पूण हे कितें जालें आतां महाराष्ट्रान कमीत ते 5 रुपया तरी देंवल्या दूद, कळ्ळें, दुधाची 5 देंवल्या म्हणटकीर आतां कितें जालां 5 ते देंवोवपाक जाय आसलें न्ही, तेका देंवोवंक ना. आतां देंवयल आतां कितें 2 काय कितें देंवयल्या म्हणून आयकलां हांवें, पूण सारकी काय गोश्ट म्हाका लागना. पूण ते भायर कळ्ळें कितें हांव गोवा डेअरीन गेल्लो आनी म्हाका एके पार्टीनूय सांगलें की कमी रेटान दूद मेळटा म्हणून. हांवें परत चवकशी केली. हांव डायरेक्टर आसलो न्हू गोवा डेअरीन म्हणून आनी कोणा चवकशी केली देंवला म्हणून रेट. त्या सुद्दां म्हणून कितें आसलें, हे आमचे थोडे डायरेक्टर आसले ते तितून करून म्हाका विरोध करचो पडटालो सदांच की आमडा शेतकरी बाबडो तळमळटा आनी ताका कितें तरी मेळपाक जाय. शेतकऱ्यांक कांयच मेळना अशें म्हणटा. ना, शेतकरी बाबडो कश्ट करता न्हू ताका बाबड्याक कांयच हे मेळना. मनोहर पर्रीकारान ती आधारभूत कितें किंमत केली आनी म्हणून लोक आयज कसो तरी करून धंदो चलयता. दरम्यान या एकूण प्रकरणावर पेडणेकरांनी सहकार निबंधकांकडे तक्रार दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. आता तुम्ही कंप्लेंट केल्यावर तुमकां कितें सांगलें निबंधक? अजून काय सांगू ना म्हाका. अजून तुमकां रिटर्न काय येवंक ना. आनी ह्यान फुडें तुमी कितें करता तुमकां काय रिस्पॉन्स ना तुमचें कितें फुडें आसतलें? ना, हांव आतां फुडें हे कळयतलो न्ही, पळयतलो न्हू कितें रजिस्टर म्हाका सांगता तो. नाल्यार फुडें कितें एक्शन मागीर फुडें मागीर पळयतलो सीएमाक मेळटला न्ही परत. आनीक कोणी अशे दूद उत्पादक आसा जे तुमच्या कॉन्टॅक्टान त्यांनी हे केले, तुमकां सपोर्ट कोणाचो आसा? म्हाका सगळ्या दूधकारांचो आसा सपोर्ट, कित्याक शेवटी हांवूच दूधकार न्ही. बरोबर. नव्या आर्थिक घोटाळ्याचं हे एकूण प्रकरण बघता गोवा डेअरीतील बोके महाराष्ट्रातून आयात करणाऱ्या दुधावरही बऱ्यापैकी मलाई खात असल्याच्या संशयाला मोठा वाव मिळतोय. शिवानंद पेडणेकरांनी समोर आणलेलं हे प्रकरण सहकार निबंधक किती गांभीर्याने घेतात याकडे दुग्ध शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. विनायक सामंतसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. IAS आणि IPS असलेल्या दाम्पत्यांची नियुक्ती एकाच ठिकाणी होणे हे गोव्यासाठी काही नवं नाही. आता राज्यात 4थ्या दाम्पत्याची नियुक्ती झाली आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
गोवा म्हटलं की आपल्यासमोर येतंय ते पर्यटन स्थळ. देशविदेशातील अनेक पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येतात. गोवा हे शांतिप्रिय आणि निसर्गरम्य राज्य असल्यानं अनेक प्रेमयुगलं प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी गोवा पसंत करतात. अनेक नवविवाहित जोडपी आपला हनीमून साजरा करण्यासाठी गोवा गाठतात. आता तुम्ही म्हणाल, आम्ही हे सगळं तुम्हाला का सांगतो? थांबा, याला कारणही तसंच आहे. नागरी सेवा म्हणजे आंतरराज्यीय बदल्या आल्याच, आणि त्यात जर तुम्ही विवाहित असाल तर कुटुंबासोबत तुमची या राज्यातून त्या राज्यात वारी ठरली, आणि जर पती पत्नी दोघेही नागरी सेवेत असतील तर होय, अशी अनेक जोडपी आहे जी नागरी सेवा बजावत आहेत. वैवाहिक आयुष्यातील अनेक वर्ष त्यांना दुरावा सहन करत त्यांना सेवा बजावी लागते. अशा जोडप्यांना एकाच राज्यात नियुक्ती मिळणं त्यापेक्षा दुसरं सुख नसावं. बुधवारी गोव्यातील 3 IAS आणि 2 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या IAS मामू हागे यांना अरुणाचल प्रदेशात, IPS मायकल डिसोजा यांना लडाख, तर ज्योतिकुमारी यांची अंदमान येथे बदली करण्यात आली आहे. तर IPS शिवेंदू भूषण यांना मिझोरम आणि शेखर प्रभुदेसाई यांना अरुणाचलात पाठवण्यात आलंय. आता त्यांच्या जागी गोव्यात कुणाची नेमणूक झाली हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. गोव्यात IAS संजय गोयल आणि अंकिता मिश्रा यांची नियुक्ती झाली, तर IPS अक्षत कौशल यांची नियुक्ती झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे IAS अंकिता मिश्रा आणि IPS अक्षत कौशल हे नवरा बायको आहेत. IAS आणि IPS असलेल्या दाम्पत्यांची नियुक्ती एकाच ठिकाणी होणे म्हणजे गोव्यासाठी नवं नाही. गोव्याच्या इतिहासात अनेक IAS आणि IPS दाम्पत्यांची नेमणूक एकाच वेळी गोव्यात झालेली दिसून येते. IAS अमेय अभ्यंकर आणि नीला मोहनन, सचिन आणि शिल्पा शिंदे, आणि IPS कार्तिक आणि प्रियंका कश्यप अशा अनेक दाम्पत्यांनी गोव्यातील प्रशासन व्यवस्थेत सेवा बजावल्याचं आपण पाहिलं. IAS अमेय अभ्यंकर आणि नीला मोहनन या जोडप्याची जुलै 2014 मध्ये नियुक्ती झाली होती. अमेय हे पर्यटन संचालक म्हणून तर नीला मोहनन उत्तर गोवा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. या जोडप्याने अगदी निष्ठापूर्वक काम केलेलं दिसून येतं. दुसरं जोडपं म्हणजे IAS सचिन आणि शिल्पा शिंदे. IAS सचिन हे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तर शिल्पा या राज्यपाल सचिव म्हणून काम पाहत होत्या. तिसरं आणि सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे IPS कार्तिक आणि प्रियंका कश्यप यांनीही निष्ठेने पोलीस सेवेत काम केलंय. या महत्त्वाच्या 3 जोडप्यांनंतर आता चौथं जोडपं गोव्यात दाखल होतंय, ते म्हणजे IAS अंकिता मिश्रा आणि IPS अक्षत कौशल. नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ट्रेनिंग घेत असताना त्यांचं जुळलं आणि पुढे ते विवाह बंधनात अडकले. त्यामुळे हे चौथं जोडपं आता गोव्यात कार्यरत असणार आहे. साहिल नारुलकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोवेकरांसाठी आता एक धोक्याची घंटा. गोव्यात मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. फक्त एवढंच नाही तर संपूर्ण देशातून गोवेकरांमध्ये प्रीडायबिटीज, रक्तदबाव, लठ्ठपणा, ओटीपोटात लठ्ठपणा, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण जास्त असल्याचं समजतंय. भारतात आताच्या घडीला 10 कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. 2019 मध्ये ही संख्या 7 कोटी होती. म्हणजेच केवळ 4 वर्षात 4 कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण झाली आहे. टक्केवारी पाहिली तर ही वाढ 44% इतकी आहे. 13.5 कोटी नागरिक हे प्री डायबिटिक आहेत. म्हणजेच त्यातील 1/3 लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. अधिक धक्कादायक म्हणजे गोव्यात मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR ने ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गोव्यात 26.4% जणांमध्ये मधुमेहाचा सर्वाधिक प्रसार दिसून आलाय. गोव्याच्या पाठोपाठ पुद्दुचेरीत 26.3%, तर केरळमध्ये 25.5% जणांमध्ये मधुमेहाचा सर्वाधिक प्रसार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या कमी प्रसार असलेल्या राज्यांमध्ये पुढील काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असं ICMRच्या अहवालातून स्पष्ट झालंय. राज्य सरकारने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार राज्यात गेल्या 5 वर्षात मधुमेहामुळे 4881 जणांचा मृत्यू झालाय. या आजारामुळे दर दिवशी सरासरी 3 जणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. वर्षनिहाय आकडेवारीनुसार बोलायचं झाल्यास 2017 मध्ये
681, 2018मध्ये 871, 2019मध्ये 822, 2022मध्ये 1328 तर 2021मध्ये 1178 जणांचा मधुमेहामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. मधुमेहाचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत 2795 पुरुष तर 2086 महिलांचा मृत्यू झालाय. डायबिटीज आणि प्री डायबिटीज वगळता रक्तदाब 45.8%, लठ्ठपणा 44.4% आणि ओटीपोटात लठ्ठपणा 51.8% गोयकरांमध्ये आढळतो. लहान मुलांमधील लठ्ठपणा हा सर्वाधिक गोव्यात आढळून येतो. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणं ही मधुमेहाची 3 प्रमुख कारणं आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी वयाच्या 40 नंतर प्रत्येकाने रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. सुरुवातीची लक्षणं दिसून येताच डॉक्टरांचा सल्ला घेणं ही त्याचं ठरतं. तसंच पौष्टिक आहार गरजेचा. ब्युरो रिपोर्ट, कोवन वार्ता लाईव्ह. राज्यपाल PS श्रीधरन पिल्लाई यांच्याकडून 10 जून रोजी फणस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पाहूयात. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त गोव्यातील राजभवनात एक महत्त्वाचा कार्यक्रम राबवण्यात आला आणि खरंच एक स्तुत्य आणि गोव्याची संस्कृती दाखवणारा हा एक प्रोग्राम जो आहे तो असणार आहे, हा कार्यक्रम असणार आहे. आता हा नेमका कार्यक्रम काय, तर राज्यपालांकडून राजभवनात फणस महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि खरंच गोव्यातील जी खाद्यसंस्कृती आहे किंवा फणसाच्या माध्यमातून जे पदार्थ बनत आहेत या सगळ्याचं तिथे प्रदर्शन लागणार आहे. त्यामुळे ही एक चांगली जी आहे ती संधी गोवेकरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. किंबहुना हा जो चांगला जो प्रकल्प आहे तो राज्यपालांकडून इथे सुरू करण्यात आला आहे. खरं तर 71व्या जन्मदिनानिमित्त राज्यपालांनी फणस गार्डन जे त्यांनी सुरू केलं होतं, हा कॉन्सेप्ट त्याने अनेक झाडं जी आहेत ती लावलेली होती. राज्यपाल श्रीधरन पिल्लाई यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने हा सगळा प्रयोग जो आहे तो चालू केलेला होता. त्यांनी फणसाची झाडं लावली होती आणि त्या फणसाच्या झाडांना आता कुठंतरी एक फणस लागलेले आहेत आणि त्या फणसांचं पदार्थ बनवून किंवा ते फणस जे आहेत ते तिथे ठेवून प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे हा फणस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि हे एक स्तुत्य उपक्रम जो आहे तो त्यांनी राबवलेला दिसून येतो. एकंदरीतच या सगळ्या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती तिथे असणार आहे आणि ह्या सगळ्यावर आपण पाहायला एकंदरीतच 10 जून 2023 रोजी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे राजभवन इथे दरबार हॉलात. एकंदरीतच 10 जून 2023 रोजी 12 वाजता दरबार हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि खरंच एक चांगला क्रमाचं आयोजन तिथे केण्यात आलेलं आहे. या ज्या कार्यक्रमाला अनेकांची जी आहे ती उपस्थिती राहणार आहे. त्यात डॉक्टर सौदर्जन, त्यात तेलंगणाच्या गव्हर्नर डॉक्टर तमिसाई सौदर्जन वगैरे त्यात तेलंगणाच्या गव्हर्नर डॉक्टर तमिसाई त्यात तेलंगणाच्या गव्हर्नर डॉक्टर तमिसाई सौदर्जन त्यात तेलंगणाच्या गव्हर्नर डॉक्टर तमिसाई सौदर्जन ह्या असणार आहेत. त्याच्यानंतर बिहारचे राज्यपाल तथा गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर असणार आहेत. त्याच्यानंतर गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लाई असणार आहेत. गोव्या विधानसभेचे स्पीकर रमेश तवडकर हे असणार आहे आणि गोवा युनिव्हर्सिटीचे चान्सलर प्रोफेसर हरिलाल मेनन हे असणार आहे. आणि या सगळ्यांच्या मांदियाळीत खरं तर हा महोत्सव उपस्थित साजरा करण्यात येणार आहे आणि हा स्तुत्य उपक्रम जो आहे तो तिथे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी 10 जूनला नक्की भेट देण्यास आपण विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश झाटियेसह मी साहिल नरोलकर, पणजी. सांकवाळ येथे सुरू असलेल्या कायदा शिक्षण संशोधन भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ गोव्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणालेत. धारबांदोडा येथील इमारत पूर्ण झाल्यावर ते कायदा विद्यापीठ त्या ठिकाणी हलवून सध्याच्या जागेत कलाभवन घोषित करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आयज फंक्शन जालें फर्स्ट इयर ऑफ सर तुमचें कितें हाजेर हें आसा सर दे आर शिफ्टिंग दीस प्रिमायसीस वेरी सून काही कला भवना खातीर तेंच्यांनी जाता तितके बेगीन बांदपाची कला भवन थिएटर म्हणून ओपन करपाचो विचार आसा आमचो.
बट हे जाता तितके बेगीन ते शिफ्ट करतले मागीर फूल फ्लेज कला भवना खातीर आसात डिप्लोमॅसी. सर तुमी सांगला की नवे एड्युकेशन पॉलिसीन हे हाका एक बरो व्हॅल्यू आसतलो म्हण हय हय ताजेर कितें सांगपाक शकता सर? अरे इट्सॅल्फ जेन्ना इंटरनॅशनल एड्युकेशन इंटरनॅशनल लॉ एड्युकेशन सुरू जाता सो राज्या खातीर बरी गजाल आसा. डिंगणे कुडणे भागात भय निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गुरुवारी रात्री वन खात्याकडून पिंजरा रचण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा बिबट्या भरवस्तीत आला तर पिंजऱ्यात जेरबंद होणार आहे. साखळीतील वेळगे, डिंगणे, पाळी, सुर्ला, कुडणे या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. 3 जून रोजी डिंगणे गावातील एका CCTV कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाल्यानंतर खरोखरच बिबट्याचा संचार या भागात सुरू असल्याचं निश्चित झालं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्यातर्फे गुरुवारी रात्री पिंजरा रचण्यात आलाय. लोकांची मागणी आणि परिस्थितीचं गांभीर्य पाहून वन खात्याने डिंगणेत पिंजरा लावलाय. त्यात बिबट्याला आमिष म्हणून कुत्र्याचं पिल्लू ठेवण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून सुर्ल, कुडणे, नावेली, विर्डी, होंडा या भागात बिबट्या सर्रासपणे वावरतोय. हा बिबट्या घरांच्या आवारातील कुत्री, मांजरं आणि वासरं पळवत असल्यानं या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काळजी घेवंक जाय रे, कित्याक सगळे सायडींनी सुणी भोंवता, जनावरां म्हणजे आमची गाय गोरवां बी आसता आनी ती सगळी रस्त्यारूच आसता. ताका लागून मातशें लोकांनी केअर घेवंक जाय. बिबटो येयलो म्हणटो मातशें बोवाळ करूंक जायना, मातशें खंय तरी तेंचें म्हटल्यार काळजी घेवपाची गरज आहा तेंच्यांनी लोकांनी. हो सुण्या व्हेल्या, हांगा खूब जाण गांवांत व्हेल्या, ताका लागून भिरांत कशी आहा गांवांनूय बी. ती भिरांत पयस करपाक लागून आमी एकामेकांनी सपोर्ट दिवपाक जाय एकामेकाक. त्या सपोर्टान मातशें केअर घेवन जागे म्हटल्यार हांवें आमचो सुणो आसलो न्हू फुडल्यान, हांव घरान काम करताले, तो दारा कडेन येवन भोंकपाक लागलो म्हणून हांव तशेंच फाटल्यान गेलें. फाटल्यान पयलें म्हणजे सुणो फास्ट धांवपाक लागलो म्हणून फाटल्यान गेलें. पळय जाल्यार तेच्या फाटल्यान तो बिबटो वाघ धांवतालो ते हांवें पळयलां. आनी मागीर हांवें बेगीन दार धांपलें आनी फूल लायटी ऑन केल्यो. 7:30 8 अशी जाल्ली सांजची आनी घरान कोण नासले, हांव एकटेच आसलें. केन्ना कितले दीस जाले? हे आतां वर्स जातले म्हणजे खूप दीस पयलींच्यान हांगा येता. ह्यान पयली येयला की तेन्ना एकदांच येयला? अशे 3 सुणे व्हेले आमचे. 3 सुणे तुमचे व्हेले ह्यान पयली? हय, म्हणजे फर्स्ट सुणो येयला पळय तो पोसलेलो आमी तेन्ना हांवें तेका पळयला तेच्या फाटल्यान धांवतना. मागीर तो लिपोन रावलो पेटो आमचो आनी मागीर 3 दिसांनी येवन तेणी व्हेलोच तेका. तो फाटले तेन्ना आमी ग्रिल्स घालूंक नासले फाटल्यान. मागीर तेच्या उपरांत परत आनीक 2 व्हेले. कितें पळयलें तुवें? बिबटो येयल्लो तुमच्या? बिबटो आमच्या कुत्र्याक भितर घरान वचोन तेका उखल्लो. एक फावटी उखल्लो, मागीर तेका आनी एका म्हयन्यान 15 दिसांनी दुसरे रोखडोच येयलो. आनी तेन्ना मागीर भुरगीं आमी भायर सरलीं. त्या भुरग्यांनी तेका सारको पळयलो येयल्लो म्हणून. सारको दिसलो न्हू. एकूच आसलो काय? ना, एकूच आसलो. हय. साधारण केदो व्हडलो आसता अंदाज? कुत्र्याचोच आहा तो. हेका उखला म्हणजे कमी जो न्हू तो. त्या भुरग्यांनी पळयला ते आमच्या दोगांक. तेणी सांगलो येदो आहा. 1:30 सुमार आसता पयलो. साधारण रातचो एक मिडनायटाक येतात? हय, 1:30 सुमार. आनी अशें ह्यान पयली येयल्लो आसा? कितले की हालींच सुरू जाला? ना, पयलीं आसले म्हण आमकां खबर आसली, पूण इतको आमच्या घरान भितर येयलो म्हणजे डेंजर न्हू. हय, कुडीन येयलो? भितर येयलो. भितर बसता ते दोगूय भितर बसता. भायर केन्नाच रावना ते थंडीन आनी पावसान. आतां गरमीन मातशे भायर आसता ते. कितें सगळें मोठो जाला तेका. मागीर ताका दोतोराक इंजेक्शन मारून ताका सारको केला. 2 फावटी ताका उखल्लो तेका. हरशीं भायर आमी जंगलान आसा म्हण जाणा, आमी जाणा. जेन्ना आतां आमच्या घरान जेन्ना येयले ते आमकां लागू जालें न्हू. भायर हे आसतालेच. तर वार्ता गोव्याची वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. आता गोव्याचं देणं मराठीचं.